बातमी आहे टोमॅटोची। नाशिक जिल्ह्यामध्ये टोमॅटोच्या हंगामाने चांगला जोर धरलाय। वाढत्या उत्पादनामुळे टोमॅटोचे दर घसरले आहेत आणि होलसेल बाजारात 80 रुपयाला 20 किलो म्हणजे 4 रुपये किलोने टोमॅटोची विक्री होते। तर किरकोळ बाजारात 1 किलो टोमॅटो हे 8 रुपयांनी विकले जात आहेत। ऐन सणासुदी टोमॅटोचे उतरलेले दर शेतकऱ्यांना न परवडणारे आहेत। आवक वाढल्यामुळे दर घसरले असले तरी यातून खत आणि वाहतूक खर्चही निघत नसल्यामुळे सरकारने याकडे लक्ष देण्याची मागणी केली जाते आहे। दरम्यान पाकिस्तानात जाणारा टोमॅटो बंद पडल्याने दर पडल्याचे शेतकरी सांगतात। 70-80 रुपये कॅरेट चालू आहे। टमाट्याचं परवडत नाही। मोदी सरकारने एक तर बॉर्डर बंद केली, त्याच्यामुळे आणखी लॉस झाला शेतकऱ्यांचा। शेतकऱ्याच्या कोणत्याच पिकाला भाव नाही, कोणत्याच नाही। टमाटा नाही, फुलवर नाही, कांदा नाही, मिरची नाही, वांग नाही, बटाटा नाही, कोणत्याच नाही। असं काय भाव चालू आहे सध्या? आता टमाटे चालू आहे 60 रुपये ते 70 रुपये, शेवटले झालं तर 90 रुपये असेल भाव। हा टमाटा बाहेर देशामध्ये बंद केल्यामुळं हा टमाटा आपल्या महाराष्ट्रामध्ये एवढा खाल्ला जात नाही, त्याच्यामुळे ही अवस्था शेतकऱ्यांची आहे। तर कृपा करून सरकारनं याची नोंद घ्यावा की हा टमाटा शेतकऱ्यांचा कसा बाहेर पोहोचता येईल ही नोंद घ्यायला पाहिजे सरकारनं। आवक वाढली म्हणजे आवक कमीच आहे, पण बाहेर जात नसल्यामुळे इथं खाऊ नाही राहिला एवढा टमाटा। रोज बाहेर टमाटा जातच नाही। जो पाकिस्तान मध्ये टमाटा जायचा तो बॉर्डर बंद केलेला आहे।